दरम्यान नाशिक सकाळचे संपादक राहुल रणाळकर सर सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून थेट जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय खरं तर नाशिकमधून हेमंत गोडसे निवडणूक लढवणार या संदर्भातली बातमी आता साम टीव्हीने दाखवली होती, त्यामुळे सामच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाल्याचं म्हणता येईल। निश्चितपणे आपल्याला असं म्हणता येऊ शकतं, कारण आपण जर एकूणच सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर जेव्हापासून गेले साधारण 15 ते 17 दिवस या संदर्भातली चर्चा सुरू होती आणि ही चर्चा वेगवेगळ्या अंगाने गेली। ही राष्ट्रवादीकडे सीट जाणार आहे, छगन भुजबळ नाशिकमधनं लढणार आहेत आणि खरं म्हणजे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या संदर्भात मागणी केलेली नव्हती ही गोष्ट ही तेवढीच खरी आहे, परंतु त्यांना ती एक ऑफर देण्यात आली आणि त्यांनी नाशिकमधनं लढावं असा प्रस्ताव जेव्हा समोर आला त्यानंतर ते देखील थोड्या वेळ विचारात पडले होते। मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांची तयारी झाली होती, त्याच्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये खूप खिचाताणी ज्याला म्हणता येईल एक ओढाताण सुरू होती आणि त्याच्यामध्ये भाजप देखील या जागेवर दावा करू लागला आणि आता एकूणच जेव्हा भुजबळांनी आता जाहीर भूमिका त्यांची जाहीर केलेली आहे की आपण या स्पर्धेतनं किंवा नाशिक लोकसभा मतदारसंघातनं आपण निवडणूक लढवणार नाही, हे पूर्णपणे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे ही जागा शिंदे गटाला शिंदेच्या शिवसेनेला मिळण्याचा मार्ग हा देखील ऑफिशियली मोकळा झालेला आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो आणि या जागेवर सर्वाधिक जो दावा केलेला होता हेमंत गोडसे निश्चितच, त्यामुळे सर आता आपण पाहतोय साम टीव्हीच्या बातमीवर कुठेतरी हे शिक्कामोर्तब होताना दिसतंय। धन्यवाद आपल्या या सविस्तर विश्लेषणासाठी।